सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी घटना आज घडली. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांची मोठी टिप्पणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचं पितळ उघड पाडलं. सिब्बलांनी थेट सही शिक्काच भर कोर्टात दाखवला. त्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले, तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात त्या बरोबर वाटत आहे. न्यायमूर्तींचं हे वाक्य ऐकून शिंदेंच्या वकिलांनी डोक्याला हात लावला. नेमकं सुप्रीम कोर्टात आज काय घडलं चला बघूया. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाची पिसं काढण्याचं काम सलग चौथ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगानं हा निकाल देताना जे जे आधार घेतले होते, 2013 आणि 18ची कॉन्स्टिट्यूशन बोगस आहे, शिवसेना पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, हा प्रत्येक आधार कायदेशीरदृष्ट्या घणाघात करत कपिल सिब्बल यांनी म्हणजे त्याच्यामध्ये काही आता शिल्लकच ठेवलेलं नाही आहे. आता फक्त ही गोष्ट बघावी लागेल की एवढी पिसं काढल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल योग्य ठरवण्यासाठी कुठलं कारण आता कोर्टाकडे उरलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग सुनावणी आज तासभर झालेली आहे. आज अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही आहे. उद्या पुन्हा ते युक्तिवाद करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा शिंदेंच्या बाजूनं युक्तिवादाला सुरुवात होईल. पण आज एक पॉईंट निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या दरम्यान सुप्रीम कोर्टात असा आला होता की ज्या प्रश्नामुळं सुप्रीम कोर्टातलं वातावरण जे आहे ठाकरेंच्या बाजूनं हे थोडा काळ तणावाचं बनलेलं होतं. कारण या प्रश्नाला आता उत्तर काय, कारण या प्रश्नावरती निकाल जो आहे तो आयोगाच्या बाजूनं देण्याची संधी सुप्रीम कोर्टाला मिळू शकते का असं वाटत होतं. पण तेवढ्यात कपिल सिब्बल यांनी सगळं वातावरण बदलून टाकलं केवळ एका उत्तरानं. काय नेमका तो ड्रामा घडलेला होता हे मी तुम्हाला आधी सांगू. या संपूर्ण खंडपीठावरती 3 न्यायमूर्ती आहेत. एक आहेत सरन्यायाधीश सूर्यकांत, एक आहेत न्यायमूर्ती जयमाल्य बागची जे पश्चिम बंगालचे आहेत, आणि एक व्ही मोहन म्हणून लेडीज न्यायमूर्ती आहेत. सर्वाधिक प्रश्न, सर्वाधिक कुतूहल जे आहे ते जयमाल्य बागची यांना आहे. ते पश्चिम बंगालचे आहेत, त्यामुळं कदाचित युक्तिवाद आणि वादविवाद करण्यामध्ये त्यांना अधिक रस आहे. सूर्यकांत मधून बोलत असतात, पण त्यांचे मुद्दे हे बहुतेकदा आयोगाचा निकाल कसा योग्य आहे असंच काहीतरी सुचवणारे असतात. पण सर्वाधिक प्रश्न जयमाल्य बागची विचारत आहेत आणि आज त्यांनी एक असा प्रश्न विचारला की ज्याच्यामुळं या केसमध्ये पहिल्यांदाच एक ट्विस्ट असा निर्माण झालेला होता. काय होता तो प्रश्न? जयमाल्य बागची असं म्हणाले की एखाद्या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये स्प्लिट सुरू होऊन नंतर ती राजकीय पक्षापर्यंत पोहोचू शकत नाही का? आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे बघा. मग कोर्टामध्ये थोडा वेळ शांतता होती, न्यायमूर्ती आपापसात बोलत होते. आता या प्रश्नाला उत्तर काय, कारण प्रश्न फार बिनचूक होता. आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं की तुम्ही एकच फॅक्ट लक्षात घ्या की 30 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत आणि ते कशाच्या जोरावर, तर केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीमधल्या मेजॉरिटीच्या जोरावरती. तोपर्यंत पॉलिटिकल पार्टी त्यांच्याकडे नव्हती, त्याच्याबद्दलचा कुठलाही दावा त्यांनी केलेला नव्हता. 19 जुलै 2022ला ते निवडणूक आयोगामध्ये पोहोचत आहेत आणि त्याच्या आधीच केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीतल्या मेजॉरिटीच्या आधारे तुम्ही त्यांना पक्ष बहाल करता आणि मग एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर तो पक्ष प्रभावित करणं, त्या पॉलिटिकल पार्टीला आपल्याकडं वळवून घेणं हे कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरच्या आधारे जमू शकतं. हे न्यायमूर्ती तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, असं कपिल सिब्बल म्हणाले. आणि तिथं हा एक प्रकारे सगळा वातावरणातला बदल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आपल्या या एका बिनचूक उत्तरानं करून दाखवला. कारण हे उत्तर किती महत्त्वाचं आहे बघा. कपिल सिब्बल यांनी अजून एका मुद्द्यावरती एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या डॉक्युमेंटचा म्हणजे पूर्णपणे निपटारा केला. शिंदेंनी सादर केलेलं डॉक्युमेंट जे आहे ते कचऱ्याच्या लायक आहे, कचरापेटीत टाकण्याच्या लायक अशा पद्धतीचा घणाघात त्यांनी केला. कारण बघा 19 जुलै 2022ला ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे केस आली त्यावेळी शिंदेंनी केवळ 2च डॉक्युमेंट आयोगाला दिले. एक लेजिस्लेटिव्ह पार्टीमधल्या मेजॉरिटीचं आणि दुसरं एका बैठकीचं पत्र होतं. आणि ती बैठक होती प्रतिनिधी सभेची आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये शिंदेंच्या केवळ 2 शिवसेनेचे नेते आणि 7 उपनेते होते. हे जे डॉक्युमेंट दिलं होतं म्हणजे 2 पैकी एक डॉक्युमेंट इतकं बोगस की जे डॉक्युमेंट निवडणूक आयोगानं सुद्धा कन्सिडर केलेलं नाहीये.
आणि ही गोष्ट आज न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केली की कपिल सिब्बल यू आर मेकिंग अ स्ट्रॉंग केस, कारण हे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटला निवडणूक आयोगानं सुद्धा गृहीत धरलेलं नाही आहे. म्हणजे बघा, शिंदे 21 जून 2022ला 16 आमदार नंतर 15 असं करत आमदारांची संख्या वाढवून फूट पाडतात. 30 जुलैला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात आणि नंतर प्रतिनिधी सभा बोलवून शिवसेना पक्ष आपल्या बाजूनं आहे, मीच मुख्य नेता आहे असं म्हणत 19 जुलै 2022ला निवडणूक आयोगामध्ये केस दाखल करतायत. आणि इथं कपिल सिब्बल सांगतायत की तुम्ही 19 जुलै 2022ची सिच्युएशन लक्षात घ्या. त्या दिवशीची स्प्लिट पॉलिटिकल पार्टीतली होती की नाही. त्या दिवशीची स्प्लिट जर पॉलिटिकल पार्टीतली असेल तरच आयोगाला निर्णय जो आहे तो देता येईल चिन्ह कोणाचं. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीनं या देशामध्ये जर निर्णय द्यायला लागला की एखाद्या लेजिस्लेटिव्ह पक्षामध्ये फूट पाडायची, सत्ता पक्षानं काही आमदार विकत घ्यायचे, आयोगामध्ये जायचं आणि आयोगानं मग त्यांचा हा पक्ष आहे असं जाहीर करायचं, तर या देशातली राजकीय प्रणाली संपून जाईल. कायद्याला डेमोक्रेसीची थट्टा करण्याची अशी संधी देऊ नका, कारण हा निकाल जो आहे तो देशाच्या येणाऱ्या भविष्यासाठी, राजकीय प्रणालीसाठी फार महत्त्वाचा आहे. बघा, केवळ असे आमदार फोडून या देशामध्ये पक्ष जे आहेत ते संपवण्याचे, ताब्यात घेण्याचे प्रकार जे आहेत होऊ लागले तर ते फार कठीण आहे. आणि शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे. हे जे एकनाथ शिंदे आयोगासमोर सांगत होते त्याची पण आज सुरळीत अक्षरशः कपिल सिब्बल यांनी केली. ते असं म्हणाले की बघा, बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर 2 वेळा 2013 आणि 2018ला निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षानं कम्युनिकेशन केलं, जे बदल झालेले आहेत ते सांगितले. आणि 13 वर्ष तुम्हाला कळलं नाही त्यांच्या निधनानंतर की हा शिवसेना पक्ष घटनेनुसार चालतोय की नाही, त्याच्यामध्ये लोकशाही आहे की नाही. देशामध्ये निवडणूक आयोगाचं काम आहे राजकीय पक्ष कसे चालतायत याच्यावरती नियंत्रण ठेवणं, आणि तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सुचली नाही आणि नंतर तुम्ही अचानकपणे याच्याबद्दल बोट ठेवून सांगताय. हे कपिल सिब्बल यांचे जे आर्ग्युमेंट्स होते ते अक्षरशः एखाद्या रायफलप्रमाणे धडाडणारे होते सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामुळं आज केवळ म्हणजे पिन ड्रॉप सायलन्स अशा पद्धतीचा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत होता. कपिल सिब्बल यांचं वय 78 आहे. न्यायमूर्ती 60-58 वगैरे वर्षाचे असतात. आणि आज मी बघत होतो कपिल सिब्बल ज्या विनम्रतेनं न्यायमूर्तींना मध्ये मध्ये मान देत, त्यांचं ऐकत, कधीकधी स्वतःचं मत थांबवत तुमचं मत योग्य आहे असं म्हणत, कधीकधी त्यांच्या फालतू जोकवरती स्वतः जास्त दाद देत आर्ग्युमेंट करत होते. ही छोटी छोटी गोष्ट जी आहे ती सुद्धा एखाद्या वकिलासाठी फार पूरक असते आणि तेच आपल्याला आज सुप्रीम कोर्टामध्ये पाहायला मिळालेलं आहे.